विचार करा, एकेकाळी IPL मध्ये ज्या खेळाडूला सर्वात जास्त ट्रोल केलं जायचं, ज्याच्या ॲटिट्यूड प्रॉब्लेम वरून गॉसिप्स झाले आणि ज्याच्यावर ओव्हर रेटेड सारखे शिक्के मारले गेले, आज तोच मुलगा त्याच IPLचा सगळ्यात मोठा मॅच विनर आणि फक्त खेळाडूच नाही तर एक थेट जबाबदार कॅप्टन बनलाय. हा विश्वसनीय बदल नक्की झाला कसा? जो खेळाडू 2019 मध्ये फक्त 20 लाखात विकला गेला, आज त्याची किंमत बघता बघता 14 कोटींवर कशी पोहोचली? येस, मी बोलते क्रिकेटर रियान पराग बद्दल. चला तर मग जाणून घेऊयात रियान परागच्या यशामागची एक कधीही न ऐकलेली ही कहाणी. रियान परागची गोष्ट आसामच्या एका स्पोर्ट्स फॅमिलीमधूनच सुरू होते. वडील माजी क्रिकेटपटू आणि आई नॅशनल स्विमर, त्यामुळे खेळ तर त्यांच्या रक्तातच होता. 2018 साली जेव्हा पृथ्वी शॉच्या कॅप्टन्सीखाली भारताने अंडर-19 चा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा रियान त्या टीमचा एक महत्त्वाचा भाग होता. त्याची प्रतिभा पाहून राजस्थान रॉयल्सने 2019 च्या लिलावात त्याला 20 लाखांच्या बेस प्राइजवर खरेदी केलं होतं आणि त्याच वर्षी तो IPL मध्ये 50 मारणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. सगळ्यांना वाटलं की वाह, भारतीय क्रिकेटला आता एक नवीन स्टार मिळालाय. पण पुढचे काही सीझन्स त्याच्यासाठी सगळ्यात वाईट स्वप्नासारखे ठरले. त्याची कामगिरी घसरली, बॅटमधून धावा येत नव्हत्या आणि सोशल मीडियावर तो ट्रोलर्ससाठी एक सोपं टार्गेट सुद्धा बनला. त्याच्या प्रत्येक चुकीच्या शॉटवर आणि प्रत्येक रिॲक्शनवर मीम्सचा पाऊस पडू लागला आणि बघता बघता एका टॅलेंटेड खेळाडूची ओळख ट्रोल होणारा खेळाडू अशी झाली. अपेक्षेचं ओझं इतकं वाढलं होतं की त्याखाली अक्षरशः तो दबून गेला होता. जेव्हा अख्खं जग तुमच्यावर टीका करतं ना, तेव्हा तुमच्याकडे दोनच रस्ते असतात. एकतर हार मानून गप्प बसायचं किंवा स्वतःला इतकं सिद्ध करायचं की टीकाकारांची तोंडं आपोआप बंद होतील. रियानने दुसरा मार्ग निवडला. IPLच्या ऑफ सीझन मध्ये त्याने स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली, फिटनेसवर काम केलं आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने एकाच सीझनच्या 10 इनिंग्समध्ये सलग 7 हाफ सेंचुरीज करून चक्क एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. तो त्या स्पर्धेतला सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आणि हीच ती वेळ होती जिथे जन्म झाला रियान पराग 2.0 चा. राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटनेही त्याच्यावरचा विश्वास कमी होऊ दिला नाही. 2022च्या मेगा ऑक्शन मध्ये त्याला 3.80 कोटी रुपयांना पुन्हा खरेदी करून त्यांनी त्यांच्या टॅलेंटवर विश्वास ठेवला आणि हा विश्वासच त्याच्या कमबॅकचा सर्वात मोठा सपोर्ट ठरला. IPL 2024 मध्ये एक कम्प्लिटली बदललेला रियान पराग मैदानात उतरला. आता तो लोअर ऑर्डर मध्ये गोंधळलेला बॅट्समन नव्हता, तर 4थ्या नंबरवर खेळणारा एक जबाबदार आणि एक स्फोटक मॅच विनर होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध संकटात पडलेल्या टीमला त्याने 84 धावांची अनबीटन इनिंग करून विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्स विरुद्धही त्याने मॅच विनिंग इनिंग खेळली. संपूर्ण सीझन मध्ये त्याने 52 पेक्षा जास्त ॲव्हरेजने जवळपास 150च्या स्ट्राईक रेटने तब्बल 573 धावा केल्या. एकेकाळी जो खेळाडू ट्रोल होत होता तोच आता थेट ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आला. सगळ्या टीकाकारांनी त्याच्यावर उभ्या केलेल्या प्रश्नांना त्याने डायरेक्ट त्यांच्या बॅटने सडेतोड उत्तर दिलं. त्याचा जो ॲटिट्यूड लोकांना खटकायचा तोच आता कॉन्फिडन्स वाटू लागला होता. कठोर मेहनत, आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते हेच त्यानं दाखवून दिलं. रियानच्या या यशामागे 3 मोठे सिक्रेट्स आहेत. पहिलं, प्रचंड मेहनत. त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जो घाम गाळला तो IPL मध्ये कामी आला. दुसरं, मेंटल स्ट्रेंथ. ट्रोलिंग आणि टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याने फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं. आणि तिसरं, टीमचा विश्वास. राजस्थान रॉयल्सने वाईट काळातही त्याची साथ सोडली नाही आणि याच प्रवासाचं फळ आता त्याला मिळतंय. IPL 2025 साठी राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल 14 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. पण खरी मोठी बातमी तर त्यानंतर आली. 13 फेब्रुवारी 2026 रोजी संजू सॅमसन टीम पासून वेगळा झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सने IPL 2026 साठी रियान परागला आपला नवीन कॅप्टन म्हणून घोषित केलं. संघाचे मालक मनोज बडाले म्हणाले, रियान आमच्या संघात आम्हाला हव्या असलेल्या नेतृत्वाचं प्रतिनिधित्व करतोय, जे चारित्र्य, विकास आणि कामगिरीतूनच मिळवलं जातं. आणि अशा प्रकारे एकेकाळी ट्रोल होणाऱ्या रियानचा कमबॅक झाला. आता IPL मधल्या एका फक्त 20 लाखांच्या खेळाडूचा 14 कोटीचा कॅप्टन होण्यापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? रियान पराग बद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा.